तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया की आपले या 10 चॅप्टरपैकी आज आपण पहिले कव्हर करणार आहोत 1, 2, 3, 4 आणि 5 चॅप्टर. ठीक आहे. तर या 5 चॅप्टरमध्ये आपल्याला सर्वात जास्त जे वेटेज आहे ते इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट्स आहे आणि त्याखालोखाल जर आपण घेतो म्हटलं तर केमिकल रिॲक्शन्स आहे. ठीक आहे. तर हे पहिले 5 चॅप्टर आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये कव्हर करणार आहोत आणि लगेच दुसऱ्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत की आपले हे जे नंतरचे जे चॅप्टर आहेत 6, 7, 8, 9, 10 त्याच्यातला तर सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आपला कुठला आहे तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड्स आणि लेन्सेस. त्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर सुरुवात करूया आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरपासून. ग्रॅव्हिटेशनचं जर आपण बघितलं तर इथंच तुम्हाला दिसेल की ग्रॅव्हिटेशन इथूनच आपल्या धड्याची सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला या लेसनमध्ये काय विचारणार आहेत, केप्लर्स लॉ विचारणार आहेत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विचारणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ विचारणार, फ्री फॉल विचारणार. ठीक आहे. आता या लेसनमध्ये आपल्याला काय काय करायचं असा जर आपण प्रश्न बघितला तर ग्रॅव्हिटेशन इथं जर का तुम्ही बघितलं तर एक प्रश्न बोर्डाने विचारला होता, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सर्वात जास्त लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, जे तुम्ही याच्या आधी 8वी 9वी जर तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला माहिती आहे. पण इथं आपण फक्त चर्चा करणार आहोत की आपल्याला 11 मार्च 2026च्या पेपरमध्ये आपल्याला काय काय येणार आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की न्यूटननी केप्लरच्या लॉचं स्टडी करताना स्वतःसुद्धा एक नवीन ब्रँच ओपन केली होती ज्याचं नाव आहे कॅल्क्युलस. ठीक आहे. आणि तो पहिला सायंटिस्ट होता ज्याने एक रिफ्रॅक्टेड टेलिस्कोप शोधून काढला. कुठल्या डेफिनेशन करायचे आहे, सर्क्युलर मोशन करायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करायची आहे. जर तुम्हाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन पाहिजे असेल किंवा सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन पाहिजे असेल तर बघा इथे सेंट्रिपिटल फोर्सची आपल्याला डेफिनेशन आहे. याचा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला विचारू शकतात, mv²/r. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला केप्लर्सचे लॉज हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. केप्लर्सच्याच लॉला आपण म्हणतो प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे. न्यूटननी याच्याच लॉवरनं स्वतःचा लॉ तयार केला आहे. तर हे जे 3 लॉ आहेत, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स, सन वन ऑफ फोकी आणि केप्लरचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, हे 3 लॉ बेटा तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे आहेत. याच्यावर तुम्हाला जे आहेत ते 3 मार्काचा प्रश्न पण विचारू शकतात की जसं की इथे बघा तुम्हाला दिसेल AB आणि CD हे 2 इक्वल एरिया जे आहे ते कवर गेलेले आहेत. तर तुम्हाला कन्क्ल्युजन पण याच्यावर तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. न्यूटनचे जो काही लॉ आहे आपला की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आपण पुढच्या पेजवर बघणार आहोत, तो लॉ हा न्यूटनच्या केप्लरच्या थर्ड लॉवरनं तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्यवस्थित करायचा आहे. फक्त 25 मिनिटामध्ये आपण पहिले 5 चॅप्टर जे आहे ते कवर करणार आहोत. न्यूटनचा जो लॉ आहे बघा तुम्हाला इथं दिसेल, न्यूटनचा लॉ जर तुम्ही बघितला तर इथं आहे, अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स है ना विथ अ डेफिनेट फोर्स. हा न्यूटनचा लॉ आहे, हा डेफिनेट तुम्हाला करायचा आहे. पण न्यूटनचा लॉ लिहिल्यानंतर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात महत्त्वाचं यावेळेस आपल्याला फिलअपमध्ये येऊ शकतं की SI युनिट काय आहे आपलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं, ते न्यूटन मीटर स्क्वेअर kg² असतं. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 6.673. जसं की मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल g यांच्यामधलं डिस्टिंग्विश तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मगाशी सांगितलं मी, mv²/r आपल्याला विचारला जाऊ शकतो. या चॅप्टरला जर तुम्ही न्यूमरिकल करायचं असेल तर तुम्ही बेटर याच्यापेक्षा चॅप्टर 4 करा, कारण ते न्यूमरिकलला तुम्हाला सर्वात जास्त पडतं. तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की या चॅप्टरवर तुम्हाला न्यूमरिकल करायचंच आहे तर तुम्ही हे न्यूमरिकल जे आहे ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे व्हॅल्यू ऑफ G ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे. तर हा Gचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, gm/r². याचं युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन जे आहे ते डिपेंड